प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर चौक विभागामध्ये प्रथमच आमदार चषक ही संकल्पना सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे, सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि चालू असलेल्या सामन्याकडे आपण वळूया। चला अगदी जाऊया। योगेश कन्यादान करस महा आत्मा पुराणात्मा बॉलर डोळ्याला पाणी लावा। कन्यादान व्हाईट बॉल खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एकदा प्रेक्षक मायबाप जोरदार आवाज येऊ द्या। 1 किलो तांदूळ 2 किलो गहू आणि चंगल्या बोले झोपली का काय झाली। दुसऱ्या बॉल बास अशी फिल्डिंग मध्ये काय माहिती आहे का, फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावरी कॅप्टन त्याच्यावरी त्याच्यावर ताव काढी। भयानक कार्यक्रम। चला हरकत नाही। पहिल्या षटक मध्ये पॉवर प्लेचा कोपचा कोपची दोमडा दोमडी टिमका टिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर 2 गोलंदाज लेफ्ट राईट हंपर इस्राम बॅट्समन सावधान। ओ बेकार आणि वाकला मगून ठोकला कार्यक्रम फिट खावा पका मीठ गाडी हो नीट 4 धावा। थँक्यू योगेश सर, थोडंसं आपणाला या ठिकाणी थांबवतोय। थँक्यू बँड। योगेश सर, थोडंसं आपणाला पहिल्या षटकासाठी थांबवतोय। खरं तर चौक विभाग भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं प्रथमच चौक विभागामध्ये आमदार चषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दमदार आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी, दमदार आमदार पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेबांच्या नावानं या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलेलं आहे। आणि तब्बल 1,51,000 रुपये पहिलं पारितोषिक असलेली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे या विभागातील सगळे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मुख्य मंचावरती आपण पाहतोय। मुख्य मंच डीजे बँड थोडं थांबा आपण। मुख्य मंचावरती आपण पाहतोय आदरणीय प्रशांतदादा ठाकूर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण शेठ मोरे या सामन्यांचा आनंद घेत आहेत। त्याचबरोबरीनं तुबगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय रविशेठ कुंभार या सामन्यांचा आनंद घेत आहेत। वडगाव पंचायत समिती विभागीय अध्यक्ष आदरणीय विनोद शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबरीनं तुबगावचे आरोग्य सेल अध्यक्ष सन्माननीय बंड्या ठोसर या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय जगदीशजी हातमोडे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। या सगळ्या मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। पाहुण्यांच्या माहितीसाठी खरं तर 1,51,000 रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे। मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक जी आम्हाला विनोद शेठ भोईर साहेबांनी पुरस्कृत केली आहे। आणि दादांच्या माहितीसाठी आज शेवटची रात्र आहे। प्रेक्षकांसाठी रोज रात्री लकी ड्रॉची पारितोषिकं आहेत, स्मार्ट वॉच आहे, त्याचबरोबरीनं सायकल आहे, TV आहे। परंतु आज शेवटच्या रात्री इथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉसाठी बाईक हे वस्तुरूपी पारितोषिक आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाहायला मिळतंय। आणि समोर जो सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला जर कोणी षटकारानं हिट केलं तर त्यासाठी आज जे पारितोषिक आहे तब्बल 1,17,000 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी आहे। आणि काल हे पारितोषिक 35,000 रुपये होते। अलिबाग तालुक्यातील खानावचा एक खेळाडू या ठिकाणी आला, त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि त्याला 35,000 रुपयाचं पारितोषिक मिळालं। आणि आज हे पारितोषिक 1,17,000 रुपयांपर्यंत गेलेलं आहे। आणि त्याचबरोबरीनं आयवा कॅच प्रेक्षकांसाठी आयवा कॅच जो आहे मैदानाच्या बाहेर जो कोणी आयवा कॅच पकडेल त्याला तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्याचबरोबरीनं कूलर हे वस्तुरूपी पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे। 1,17,000 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबरीनं आपण पाहतोय आमचे मानस ठोंबरे, मयूर ठोंबरे यांच्या वतीनं 15,000, नरेश जाधव, हेमंत कमाने यांच्या वतीनं 11,000, प्रदीप गोंधळ यांच्याकडून 3,000, संतोषजी देशमुख यांच्याकडून 5,000, मनोज दादा थोरवे यांच्या वतीनं 25,000, अजिंक्य देशमुख यांच्याकडून 2,000 रुपये,
रवी दुर्गे यांच्याकडून 2,000, नितीन तवले, चंद्रकांत राणे यांच्याकडून 2,000, राज ठाकूर यांच्याकडून 1,000, नितीन तवले यांच्याकडून 2,000, राजन गावडे यांच्याकडून 2,000, अमोल कदम, कैलास गावडे, जितू ठाकूर, सूरज ठाकूर यांच्याकडून 1,000, पंकज ठाकूर यांच्याकडून 1,000, धीरज राणे यांच्याकडून 2,000, हरेश दुर्गे यांच्याकडून 2,000, पिंट्या देशमुख यांच्याकडून 3,000, अर्जुन गावडे यांच्याकडून 1,000, धीरज राणे, गणेश राणे यांच्याकडून 5,000, गिरीश जोशी यांच्याकडून 2,000, जितेंद्र देशमुख, सतीश देशमुख यांच्याकडून प्रत्येकी 3,000 आणि त्याचबरोबरीनं वसंतजी देशमुख यांच्याकडून 2,000, शरद काकांकडून 2,000 आणि त्याचबरोबरीनं अनिकेतबाई निकम यांच्याकडून सुधीर शेठ ठोंबरे यांचा गाडी क्रमांक 3657 आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचा गाडी क्रमांक 6906 तब्बल 1,17,000 रुपयाचा षटकार असेल. आणि खरं तर हे सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे यांच्यावरती नितांत प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्यांच्यामुळेच एवढं मोठं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय प्रितेशजी मोरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि त्याचबरोबरीनं चौक शहर अध्यक्ष सागरजी ओसवाल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. या स्पर्धेचं विशेष आकर्षण राहिलंय विशेष आकर्षण राहिलंय जी क्रिस्टल ट्रॉफी आपण समोर पाहतोय. दमदार आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी, दमदार आमदार सन्माननीय प्रशांत शेठ ठाकूर यांच्या नावाने या स्पर्धेचं नामकरण करण्यात आलंय. क्रिस्टल ट्रॉफी ज्या आहेत ते प्रत्येकाचं स्वप्न आहे की ही ट्रॉफी आमच्या गावामध्ये जावी आणि ही ट्रॉफी आम्हाला सागर शेठ ओसवाल यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये आणखीन एक पारितोषिक आहे. जर कोणत्याही संघानं म्हणजे आमदार चषकाचा जो संघ विजेता संघ ठरेल त्या संघासाठी सन्माननीय अभिजितजी देशमुख साहेब आणि दत्ताशेठ कोळी साहेब यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि विहान गोट फार्म यांच्या वतीनं 20 किलो वजनाचा बोकड देण्यात येईल. भली मोठी पारितोषिकांची खैरात संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. षटकार हॅट्रिक मारा, विकेट हॅट्रिक मारा किंवा वैयक्तिक अर्धशतक झळकवा, प्रत्येकाला 3,000 5,000 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण रात्रीसाठी आहे. आयवा कॅच पकडणाऱ्याला कूलर आहे, टी शर्ट आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी या स्पर्धेमध्ये पारितोषिकं पाहायला मिळत आहेत. लाखोंच्या बक्षिसांची उधळण करणारी रायगडमधील स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. सन्माननीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. चेंडू हवे ते झेल होण्याची शक्यता. शरद बॉलच्या खाली आलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतली जाते आणि आणखीन एक फलंदाज होतोय बाद. अगदी आपण पाहिलेली आहे इथे विकेट गमवावी लागलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती पोरा सोरा उभा वारा. धावसंख्या धावफलकावरती लागले 2 आकड्यामध्ये 12. काय सांगायचं आहे, ना इलाज झाला. पैसाच पैसा. 20 मिनिटं नुसतं बक्षीस वाचायला लागलं. कमाल केली जा. पैसा पैसा. बॅट्समन योग षटकार जर बॅनरला लागला तर 1 लाख. आपण पण खुश, घरची पण खुश, सासरा सासू खुश. चला डीजे वाला बघ काय साऊंड मध्ये पाणी वाहतं का काय वाहतं, नुसतं हूं करीतो. किडन्या फुगायच्या माझ्या किडन्या. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवा कोरा करकरी शोरूमपीठ टर्टशीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिली बॉलिंग झाली. पहिल्या बॉलिंग मध्ये भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली कारण पहिल्या ओव्हरीत रनच नाही आलं. दुसरा बॉलर आला तो पण चॅप्टर निघाला. तो सांगतो मेंटॉस खाओ दिमाग की बत्ती जलाव. त्यानाही आल्या पाहुणा कार्यक्रम फिट केला. तो सांगतो हो जावई आला रात्री त्याच्यासाठी 2 इनला हातभर मार खाऊन गेला रातभर. तो गडी आउट. आता यावेळेस काय घडणार जाऊया पुन्हा एकदा. शुभम यावेळेस शुभम गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लागला गडी. ज्या देवाचं नाव करा राम राम. होऊन द्या सुरुवात. चला बॉलर तयार आहे. गोलंदाजीसाठी तयार आहे. हलक्या हाताने बॉल मारलाय. फिल्डर आला. यस बस. नको पके मटान बॉल मारू नको. कालूच त्याला दवाखान्यात ऍडमिट करून आणला. 2.5 टाका मारला बॉलला. 2.5. योगेश सर आणि जे पारितोषिक 1,17,000 रुपये 1,15,000 रुपये होतं त्यामध्ये आणखीन वाढ झालेली आहे. बोरगावचे सरपंच आदरणीय प्रितेशदादा मोरे यांच्या वतीनं 5,000 रुपये म्हणजे हे पारितोषिक आता 1,15,00,000 रुपयांपर्यंत गेलेलं आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या आयोजन कमिटीसाठी. आणि सगळ्यांची इच्छा आहे कधी तो षटकार येतोय आणि त्या फलंदाजाला आम्ही हे पारितोषिक देतोय. यावेळेस हो खोदून काढण्याचा प्रयत्न. बेकार. फिल्डर वाकून आला. यास तो परत खालच्या आळेचा गडी वरच्या आळेल गेला. वरच्या आळेचा गडी खालच्या आळेल गेला. सकाराम तुकाराम. धावसंख्या धावफलकावरती 1 न पुढे जात असताना 13 मेरा 7 रहेगा. चॅटिंग वाला बर्बाद रहेगा. खटक्यात 13 धावा. धावसंख्या धावफलकावरती 13.
ग्राउंड या सगळ्या इकडून आगीन गाडी पळते, तिकडून गाड्या पळती या. नाद केला पण वाया गेला. भयानक कार्यक्रम. गणेश घाग यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. चेतन मेश्राम यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं एक मनपूर्वक स्वागत. स्टायलिश रोल मिळाला. चंद्रकांत राणेच्या बाडमधून आलाय एक महत्त्वपूर्ण चौकार योग. मुख्य मंचावरती आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा भव्य सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. पंचांना विनंती आहे की 2 मिनिटं आपण सामना थांबवायचा आहे. पनवेल मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. मी आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे, आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पनवेल मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, खरं तर चौकट राजा, 4 वेळा विधानसभा मतदारसंघाचं पनवेल मतदारसंघाचं ज्यानं विधिमंडळामध्ये नेतृत्व केलं, त्यांचा भव्य सन्मान मुख्य मंचावरती संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्यांमध्ये आमदार साहेबांचं आपल्या चौक भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या वतीनं स्वागत करूयात. आमदार साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबरीनं मी आमदार साहेबांना त्याचबरोबरीने आणखीन 2 सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. मी विनंती करतोय आमदार साहेबांना की या शुभ प्रसंगी आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. आपल्या सर्वांच्या अतिशय पसंतीचा ठरलेला असा हा आमदार चषक स्पर्धेचा असा आपला हा सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय सुधीर शेठ, मोतीराम शेठ, इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण मोरे, इथं उपस्थित असणारे प्रितेश आणि सर्व उपस्थित आमचे सर्व सहकारी, इथं उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्वच सहकारी, उपस्थित सर्व संघांचे खेळाडू भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी इतक्या भव्य प्रमाणामध्ये या स्पर्धांचं आयोजन या दोन्ही आमच्या ठोंबरे परिवार आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मिळून केलं. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. खरं तर क्रिकेटचं वेळ आपल्या सगळ्यांनाच आहे, पण त्या क्रिकेटच्या वेळाला अलीकडच्या काळामध्ये जे ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे अनेक लोक जे क्रिकेटपासून लांब आहेत तीसुद्धा आता क्रिकेटच्याकडे आकर्षित गेलेले आहेत. आणि आपण आता पाहतोय की आमदार चषक स्पर्धेचं नाव आहे, 1.5 लाख रुपये पहिलं पारितोषिक, आणि नुसतं 2 फलकांना एखाद्या बॅट्समननी जर तो फटका मारला आणि षटकार गेला तर एका व्यक्तीला 1.25 लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे टीम जिंको न जिंको अशी तर भावना होत नसेल ना, आपण षटकार फक्त मारायचा. मला खात्री आहे की क्रिकेटचा खेळ आपल्याला काय शिकवतं तर तो टीम स्पिरिट शिकवतो, आणि त्यामुळे हे षटकार आणि त्याच्याबरोबर कॅचेस आणि या सगळ्यासाठीची लयलूट, यातून क्रिकेट खेळाविषयीची आपली आवड हे निश्चितपणानं जोपासली जाते आहे. पण क्रिकेट हा टीम गेम आहे, आणि त्यामुळे टीम खेळेल तेव्हाच टीमचा विजय होत असतो. आणि त्यामुळे आज राजकारणामध्ये आमदार महेश शेठ बालदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची प्रवीण आपली जी टीम काम करते आहे, त्याला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वादसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण आपल्या चौक आणि परिसरामध्ये सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ आपल्या तुमच्या माध्यमातून या अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या सर्व वयोगटातल्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी होणारी सेवा आहे, ही सेवा सातत्यानं घडत राहो. आज तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात इथं सहभागी आहेत, कारण क्रिकेटचा हा खेळ सगळ्यांच्या पसंतीचा आहे. पण इथे जसं येणाऱ्या प्रत्येकाला काही ना काहीतरी आहे, तसं भारतीय जनता पार्टीशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्याची अडचण दूर होणं, त्याच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होणं, या पद्धतीनं प्रत्येकाला काही ना काहीतरी हे भारतीय जनता पार्टीशी जोडलं जाणाऱ्या मिळणार आहे.
या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास. हे सबका साथ सबका विकास हे सूत्र इथल्या खालापूर तालुक्यातल्या प्रत्येकाच्या उपयोगाला यावं. आज आपल्याकडे खालापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला पंचायत समितीचं सभापतीपद मिळालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या खालापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही ताकदीनं अधिक ताकदीनं काम करत राहणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जे तरुण या ठिकाणी जोडले गेले आहेत या सगळ्यांनाच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आमदार महेश बालदीजी हे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलेले नाहीत कारण पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे चारधाम यात्रेला ते परिवारासहित गेलेले आहेत. पण ते जरी चारधाम यात्रेला गेलेले असले तरी त्यांच्या गाठीशी साठणारं पुण्य हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य नागरिकाच्या सेवेसाठी आम्हाला उपयोगाला येत राहील याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. आमदार चषक असं नाव या स्पर्धेला तुम्ही दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करून सर्व इतर सहभागी खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, तुमचं नेतृत्व म्हणजे वादळ आहे आणि जिथे तुम्ही उभे राहता तिथे परिवर्तनच घडतं. काही नेते निवडून येतात परंतु काही नेते इतिहास घडवतात आणि इतिहास घडवणाऱ्यांपैकी आपण एक आहात. आणि आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. हातनोली गावचा पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणारा डॉक्टर विराज शरद घोगरे याचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतो आहे. MBBS पदवी मिळवणारे आमचे डॉक्टर विराज शरद घोगरे यांचा जाहीर सन्मान या मुख्य मंचावरती आदरणीय प्रशांतदादांच्या शुभ हस्ते करण्यात येतो. मी दादांना विनंती करतो आणखीन काही आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर मी विनंती करतोय या आमदार चषकासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्या कमिटीला विनंती करतो की त्यांनी एक फोटो सेशनसाठी पुढे यावं. या आयोजनामध्ये खरं तर प्रितेशदादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान देखील करण्यात येईल. बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रितेशदादांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिले. सचिनदादा नितीन तवले यांच्या वतीनं प्रितेशदादांचा सन्मान पहिल्यांदा करण्यात येईल. प्रितेशदादांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतो आहे ज्यांचं मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलं आहे. त्याचबरोबरीनं तुबगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय RD कुंभार साहेब, रवींद्र कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रवींद्र कुंभार साहेबांना की आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. प्रवीण शेठ मोरे आणि आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या वतीनं RD कुंभार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. खरं तर आपल्या विभागातील भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते प्रवीणदादांना देखील विनंती आहे की आपण पुढे यावं सन्मान करण्यासाठी. आदरणीय RD कुंभार साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतो आहे. भारतीय जनता पार्टी चौक शहर उपाध्यक्ष खरं तर प्रीतमदादा खरं तर प्रशांतदादा ठाकूर, दमदार आमदार महेश शेठ बालदी यांचे खंदे समर्थक सागर शेठ ओसवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. मी कमिटीला विनंती करतोय की सागर शेठ ओसवाल यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. आणि त्याचबरोबरीनं जगदीशदादा हातमोडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या पत्नी पूजाताई हातमोडे चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत. त्या जगदीशदादांचा सन्मान देखील मुख्य मंचावरती करण्यात येतोय. मी पुनश्च एकदा विनंती करतोय की जगदीशदादांचा सन्मान या ठिकाणी करावा. आणि यानंतर आपण एक फोटो सेशन घेणार आहोत. फोटो सेशन या ठिकाणी घेणार आहोत आणि तदनंतर या ठिकाणाहून दादा रजा घेतील. खरं तर जगदीशदादा हातमोडे यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतो आहे. आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी चौक विभागाच्या कमिटीला विनंती करतोय की या फोटो सेशनसाठी आपण पुढे यावं. दादांच्या समवेत फोटो सेशन केलं जाईल. इव्हेंट टीमला विनंती आहे की इव्हेंट टीमला देखील सज्ज राहायचं आहे. इव्हेंट टीमला देखील विनंती आहे या फोटो सेशन वेळी आपण देखील सज्ज राहायचं आहे. आणि तदनंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि दादा या ठिकाणाहून प्रस्थान करतील. दादांचं मनापासून आभार. आपला अमूल्य असा वेळ आम्हाला या स्पर्धेसाठी खर्च केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार दादा. असंच आमच्या विभागामध्ये येत राहा आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. मॅचला सुरुवात होती आहे आणि मायक्रोफोनवरती आता जोडले जातील पुनश्च एकदा महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एक एंटरटेनमेंट ज्यांचं समालोचन म्हणजे नेहमीच प्रेक्षकांना पर्वणी असते, असे आमचे योगेश वाघ सर. धन्यवाद. चला अगदी आपण ऑनगोईंग मॅचकडे वळत आहोत. पहा
धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावपलकावरती 17 सासऱ्याला चावला कुत्रा, त्याला गवनीत नेऊन उतरा. धावसंख्या धावपलकावरती रोक बाय ठोक मध्ये 17. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. लाईट वाल्या, या बॅटरीवाल्या लाईटी बंद कर. बॅटरीवाल्या हा बंद बंद करून टिक. काय सांगायचं ना, फुकाट एक लाईटी पाहिजे इकडे, एखादा बॅट्समन बाद व्हायचा. चला जाऊया मॅच कडे. यावेळेस गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. यस, व्हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत. चला एक हंपरने एक सरा मारला आहे. आता सोनोग्राफीची गरज आहे. काय सांगता, सोनोग्राफी शिवाय आजार सापडणार नाही. बॅटिंगवाल्याने सांगला. यस, बॅटिंगवाला म्हणतो नाही आता एक्सऱ्यात आजार नाही, सोनोग्राफी. पेशंट जोरानं श्वास घ्या, जोरानं सोडा, हात बजीब बाहेर काढा. सर फॅरन लवली, फेअर डिलेव्हरी म्हणजे फॅरन लवली. फॅरन लिली लगाव, गोरा गोरा बनव. काय ना इलाज आहे. ज्याला कार्यक्रम फिट झाला पहा. आता अगदी आपण पाहताय की डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिला बॉल तर गडानं शेंडी फोडली, नाही इलाज झाला. दुसरा बॉल आता कसा राहील कसा नाही. बॅट्समन तयार, बॉलर पण तयार. सुरुवात. ए देवा, एक जेला उंगवात, एक जेला मावळात, गावाचे गाव देवा नमन्या गोरे, बॉलर व त्याल पड सोळ. अगदी आपण जाऊया. खराब चेंडू आपण पाहिलेला आहे. आणि आता संघाची धावसंख्या धावपलकावरती 18 धावा. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बेकार भांडी घासा शॉट. बायको आणली स्टॉव पाठून, घरी आणली घोड्या बसून, आणि गडी जेला भांडी घासून. भांडी घासा शॉट. याच दरम्यान मयूरजी ठोंबरे यांचे पुढे राज कदम आणि शुभम कदम यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. धनंजय ठोंबरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य उमेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. भाऊ दुर्गे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी रमाकांतजी प्रबळकर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. आमच्या बँडवाल्या मंडळीला माझी विनंती आहे, माझा डायलॉग पूर्ण होऊ दे. डायलॉग पूर्ण झाला का बिंदास कितना भी मारो कैसा भी मारो. नाही तर काय सांगायचं, माझा डायलॉग केला आणि तुमचा धुडकूस कार्यक्रम फिट. ओ खोसऱ्या बॉल होता, शेपून मारलाय. फिल्डर तोपर्यंत वाकून आलाय. खालच्या आलचा गडी वरच्या आला दिला. पहा डाळीत कांजी, कांज्यात वरण, चिकन तर चिकन नाही सांग, वक वक वकन. एक सिंगल. आणि आता एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावरती पहा 23 धावा. 23 धावा धावपलकावरती. चांगली मॅच, चांगला कार्यक्रम सुरू आहे. आमच्या डीजे वाल्यानं एक वस्तू आणलं तर काय सांगायचं आहे. मिक्सर आणलं का आणलं का कळाय मार्ग नाही. बोट लायला होते आवाज वाढवतो. चला बॉलर तयार आहे. अगदी आपण पाहतोय की जबरदस्त मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडू झालेले आहेत. चला गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. शरद काय सांगायचं आहे. शेंडी फोडली, शेंडी बॅट्समॅनला बांधावं लावली भेंडी, मेवणे लावली भेंडी, बॅट्समॅनला फोडली शेंडी. डॉट निर्धाव चेंडू. आयोजक काय टीव्ही लायले तर काय सांगायचं, तसं काय पडद्यावरचा पिक्चर. दूध का दूध पाणी का पाणी. नाद केला पण वाया नाही गेला. पब्लिक भाई पब्लिक, फक्त ती रॅलिंग मोडू नका बस. मोठे घरचा पोकळवासा, वारा शिरा बसा बसा, डास धूर. डॉट पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. डीआरएस घेतलेला आहे सर. कॉल झाले किती. यस आमची सर कानपूरला गंजले, त्याच्यामुळे जरा सांभाळून जा. आता अगदी आपण पाहताय की 4 चेंडू झालेले आहेत सर. पहिला चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर पहा वाईट, त्याच्यानंतर चौकार आला, त्याच्यानंतर एक सिंगल आणि त्याच्यानंतर डॉट. स्कोरर तू नीट, स्कोरर सुकी. तर कॉमेंट्री वाला सुकी ना त्या ठेवार बाबा कुपन वाला. पहिले मॅच का लक्ष द्या.
5 झालेत का? 5 झालेत. यावेळेस हो इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. काय माहित आहे का, कॉमेंट्रीवाल्याला काही दुखात नाही. स्कोरर जे इकडे घरपट्टीवर लिहिल ना त्याच कॉमेंट्रीवाला बोलल, पण पहिले भोशाडा खायला कॉमेंट्रीवाल्या, कारण आवाज त्याचा येतो ना, त्याच्यामुळं स्कोरर सुखी तर कॉमेंट्रीवाला सुखी. नाही तर वही मोडीत पळायला लागल, माझं लेटून मुरबाडलं. आता ओव्हर क्रमांक मैदानाच्या, चला पाण्याची मागणी केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. खालापूर तालुक्याचे सगळा शिक्षक वृंद आमचा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना विनंती करतो, आमच्या शिक्षक वृंद परिवाराला विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. जितू ठाकूर सर खालापूर तालुका शिक्षक वृंद संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आपण सगळ्यांची सन्मान या ठिकाणी घेतोय. मस्तान बोरगे सर अध्यक्ष आहेत. शरद राळे सर, अनिल गडगे सर आणि दीपक ठाकूर सर या चारही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मस्तान बोरगे सर अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. आदरणीय शरदजी राळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. राळे सरांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अनिल गडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिल घाडगे सर यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. दीपक ठाकूर सर देखील उपस्थित आहेत. दीपक ठाकूर सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तुषार गवळी सरांना विनंती करतोय, तुषार गवळी सरांना की पुढे यावं. तुषार गवळी सरांचा सन्मान होतोय. जिल्हा परिषद शाळांवरती ज्ञानदानाचं काम करणारी ही सगळी मंडळी, ज्ञानदान हे पवित्र दान आणि ज्ञानदानाचं काम करणारे, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करणारे हे आमचे सगळे शिक्षक वृंद यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तुषार दळवी सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. योगेश खोत सरांना विनंती करतोय की पुढे यावं. योगेश खोत. दीपक ठाकूर सरांना विनंती करतो की त्यांनी देखील पुढे यावं. समाजांजी दिसले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अमित मिडगुळे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. खरं तर या गावचे सुपुत्र आहेत, परंतु एक चांगले क्रिकेटर म्हणून गेली कित्येक वर्षे या विभागाची मान ज्यांनी उंचावली ते दीपक ठाकूर सर यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हातनोली गावचे सुपुत्र आहेत, गेली कित्येक वर्षे एक चांगले गोलंदाज म्हणून रायगडमध्ये सुपरिचित राहिलेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आयुष जो आमचा बॉल बॉय आहे, आयुष, त्यासाठी आदरणीय मोतीराम शेठ टुमरे साहेबांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बॉल बॉय आमचा आयुष पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपली सेवा करणारा आयुष, त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक मयूरजी ठोंबरे आणि मानाजी ठोंबरे यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येईल. बॉल बॉय म्हणून ज्यानं संपूर्ण 4 रात्री काम पार पाडलं त्याला आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे साहेबांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. जाऊया. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज यावेळेस दाखल होतोय करण राणे मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय मित्रांनो 24 धावा.
बॉलिंग साईड एक नंबर आहे. बॉलिंग साईड अरे भोकरापेक्षा चिकूट आहे, उडदाच्या डाळीपेक्षा चिकूट आहे. कारण रन येत नाही, गडी मात्र आऊट जाता. आला तसा न खाता न पेता गडी सस्पेंड केला जातो. भयानक बॉलिंग. षटक क्रमांक 4 सुरू आहे. पहिला बॉल शेंडी फोडली, दुसरे बॉल गडी आऊट केला, तिसरा बॉल गोलंदाज तयार. बस आजचा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का, याच वाईट बॉल श्रम कार्यक्रम. खिशात नाही दमडी, झ्याल ज्याला कोंबडी ती मिळाली ती पण लंगडी. अर्थात वाईट. 25 धावा धावपल काबरती आपण पाहताय. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली. यात तिळमात्र शंका नाही. या बॅट्समन तयार, गोलंदाज देखील तयार आहे. चौथं षटक सुरू आहे. बस एक नंबर कार्यक्रम पडला हा का. बॉलर पंच करकोटल काय तायती बांधली आहे का काय केले याई. त्याकडे बॅटीला बॉलच ठोकून देत नाही. हा हा बॅट्समन बॅटीला बॉल ठोकतो का नाही, आता उतारा करायला लागेल. 5 मिरच्या आणा, बिबू आणा आणि उतारा करून टिका बाबा. काय बॅटीला बॉल ठोकवणार नाही इलाज. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. बॉलर तैयार. ये हरे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हो गया. बैट्समैन किरीश का सुनेगा, किरीश का गाना सुनेगा. कसा आहे देखला तरी बॅटील काय ठोकना गडी. तलवारी फिरून फिरून फार किडण्या फेल व्हायची बारी झाली. आला तसा बॉल मात्र सॉक्कन जातो, आला तसा सॉक्कन जातो. चला डॉट चिन्ह आपण पाहिलेलं आहे. 25 धावा धावपल काबरती आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता स्कोरर मला पटलाय. बरा आहे गडी. बस असा कार्यक्रम मध्ये काय माहिती आहे का, जावई आला रात्री त्याच्यासाठी दोर इनला हात भर आणि मार खाऊन गेला रातभर गडी आऊट. आणि याच दरम्यान बँच थोडं थांबा. मगाशी एक विकेट हॅट्रिक झाली होती. पवन ठोंबरे या गोलंदाजाची विकेट हॅट्रिक झाली होती. त्याला 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्या वतीनं. पवनला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅच आपलं 3,000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं मुख्य मंचावरती आणि आपण इथे सन्मान घेतोय. समीरजी लबडे या ठिकाणी उपस्थित आहेत. समीर लबडे यांना विनंती करतो की पुढे यावं. धनंजय ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मोतीरामजी ठोंबरे साहेबांवरती प्रेम करणारे पुंडलिकजी तोडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पुंडलिकजी तोडकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. केशवजी ठोंबरे यांना देखील विनंती आहे की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. भाऊ दुर्गे यांना देखील विनंती आहे पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. व्हाईट बॉल. अपील मात्र कीपरने अशी केली ते काय नाही. खोटी अपील म्हणजे काय माहिती का, ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. म्हणजे खोटी अपील. किती झालं रन 26. बर 26 धावा झाल्या. अपील अशी केली का काय त्या पंचांना घाबरवायची बारी. पंच कसा कामाचाच ना. बॅट्समॅन मात्र एकदम झाडाजुडा गट्टा गुट्टा. बॉलर संभाळ. बॅटीला बॉल ठोकला का डॅम मध्ये गेल्याशिवाय रना. बॉलर तयार. पहा गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकरमध्ये फलंदाज देखील. आवाज दे काय सांगायचं आहे. बस परत खोटी अपील. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देटापासून बोला. एक हात बाहेर आले तर कचकन आयडीस लावून आतमध्ये लोटा. खोटी अपील झेंडू बाम. एक बाम करीत 3 काम. खोटी अपील. 27 धावा धावपलकावरती आहेत. बॉल व्हाईट गेला का पंच कसा अपील करता बॉलर आउट दे. षटकार ज्याला का मग सांगता शांताबाई. चला हरकत नाही आहे. प्रत्येकाची एक शैली आहे. शेवटचा बॉल. हो संधू मारलाय कसा तरी मारलाय. पहा एक सिंगल. तो बिचारा पहा भायकळ्यापासून फार ठाण्या परत पळून आला तरी खालच्या आल्याचा गडी सांगतो नाही ब्रेक मार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 खाऊन पेऊन ढेकर देऊन डाराडूर पंढरपूर धावसंख्या धावपलकावरती रोख बाय ठोक मध्ये 28 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. 28 धावा. अगदी आपण पाहताय आमदार चषक 2026 भव्य दिव्य हे आयोजन आणि नियोजन सन्मान्य सुधीर शेठ ठोंबरे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य मोतीराम शेठ ठोंबरे साहेब यांच्या संकल्पनानं साकारलेलं हे स्वप्न. चला आता शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक माझे भाषेत सांगलं तर हानामारी कुतवा कुती रेमटा रेमटी धोदा धोदाय दणका दणकी कचका कचकीची वर. लखन कांबळे यावेळेस गोलंदाजीसाठी.
आणि हालचे आमचे आदरणीय दाऊदबाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अशोकजी मेहतर, माजी सरपंच रघुनाथजी बामणे, सुरेशजी पाटील आणि कैलासजी सुपेकर यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. रुपेश प्रबळकर विभागीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. उमेशजी म्हात्रे यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. योगेश सर, पाहुणे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ना की थोडंसं इंटरप्शन होतोय. खरं तर थोड्या वेळामध्ये आणखीन मजा येणार आहे, कारण चौक विभागातील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. चला, शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये शेंडी जाऊन आता मुंडी जाऊन नवरा मरो नाही नवरी मरो. वराड्याला मजबूत जेवाय, पत्रिका मिळते 7 जेवाय जाता 60. मालक होतो सपाट, 2 बोकडे 1 पाट. जाऊया शेवटच्या षटकासाठी. गोलंदाज तयार, लखन तयार आहे. शेवटचं षटक. या बा, जेला असता चौकार, पण जर असा लागला ना. हा हा, आणि तिथे 1 आलेली आहे. आता 29 धावा धावफलकावरती आपण पाहताय. रमाकांत प्रबळकर यांना विनंती आहे पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रमाकांत प्रबळकर या लवकर आपण आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू इथे बाकी आहेत या पहिल्या सत्रामधील. चला, योगेश सर, समोर जो अभिजितजी देशमुख साहेबांचा बॅनर आहे ना, त्या बॅनरला कोणत्याही बॅटरनं षटकारानं हिट केलं तर वीरेश्वर डेव्हलपर्स, गिरीशजी इंगोले, ऋतुराजजी जाधव आणि निवितजी दपके यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओमकारजी भालेकर आणि त्यांचे बंधू तेजस भालेकर या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि त्याचबरोबरीने एक यशस्वी उद्योजक ओमकारजी भालेकर आणि रुपेशजी प्रबळकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आणि त्याचबरोबरीनं विभागीय अध्यक्ष आदरणीय प्रणितजी सांगळे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रणितजी सांगळे साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रणितजी सांगळे साहेबांना विनंती आहे की त्यांनी देखील पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रेम राणे यावेळेस मैदानात दाखल झाला आणि याही वेळेस शेम कार्यक्रम जाव्याचा बंगला पण त्याला गावात उलटा टांगला. गडी आउट. थँक्यू. हालचे दाऊदबाई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्यात येईल. मी प्रितेश मोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हालचे दाऊदबाई यांचं या ठिकाणी सन्मान करावा. आणि आदरणीय गणेशभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. नरेशजी पाटील, गणेशजी पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. समाधान दिसले या ठिकाणी उपस्थित आहेत. सामनाचे पत्रकार समाधानजी दिसले यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अजिंक्य देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करणार आहोत. आणि याच दरम्यान साई समर्थ या नावानं बऱ्याचशा संघांना पुरस्कृत करणारे आदरणीय अजितजी लबडे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. समाधानजी दिसले सामनाचे पत्रकार यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. जयेशजी खाणे, रवींद्र खाणे, राकेश खाणे, चेतन खाणे, प्रवीण खाणे, सुजित खाणे, रोहित खाणे आणि प्रसाद खाणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. एंट्री गेटवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं आपण बाजूला सरकून घ्या. एंट्री गेटवरती जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की थोडंसं आपण बाजूला सरकून घ्या. जयेश खाणे, रवींद्र खाणे, राकेश खाणे, चेतन खाणे, प्रवीण खाणे, सुजित, रोहित खाणे, प्रसाद खाणे या सगळ्यांना विनंती करतो की आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. ओव्हर टू यू योगेश सर. 35 धावा धावफलकावरती आहेत. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. बॉलर तयार आहे. यस, कार्यक्रम झाला बरोबर फिट. खावा पका मीठ, गडी हो नीट. पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये धावसंख्या धावफलकावरती बनले 35. विजयासाठी 36 धाब्यांची गरज असेल.
चला अगदी आपण पाहिलेलं आहे जबरदस्त पहिल्या डावामध्ये गोलंदाजी झाली. त्या गोलंदाजीमध्ये 35 धाबा पहिल्या सत्रामध्ये बनलेले आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिली. फारशा काय मोठाले फटके जे आपल्याला पाहायला मिळाले नाही आहे. आणि इथे मात्र जरूर पहिल्या सत्रामध्ये जो टार्गेट आहे तो 35 बनलेला आहे. 36 धाबा आता विजयासाठी दुसऱ्या डावामध्ये बनवायच्या आहेत. ते म्हणजे टीम वानिवली या टीमला. आता त्या कशा बनवल्या जातील तेही आपल्याला पाहणं फार गरजेचं राहील. कारण आज सगळ्यांचं स्वप्न आहे आमदार चषक 2026. आज आयोजकांचं कौतुक करावं लागेल. पैसाच पैसा. योग षटकार 1.25 लाख. बक्षीस आहे आमची अखंड 1.5 लाख. नातकर्ती काय यावंच लागतं ना मारावंच लागतं. 1.25 लाखाचा षटकार. थँक्यू. अशोकजी मेहतर माजी सरपंच यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अशोकजी मेहतर, रघुनाथजी बामणे, सुरेश पाटील माजी उपसरपंच आणि कैलास सुपेकर या आमच्या सारंगच्या पाहुण्यांना विनंती करतो यांनी पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. अजितजी लबडे यांना मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय आणि समोर जो ऋतुताई, हर्षल भाऊ, मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला कोणी षटकारानं हिट केलं तर चेतनजी मेश्राम यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. चला बॅटर पाठवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. योगेश सर, थँक्यू बँड. योगेश सर, फक्त स्कोअर किती पाहिजे सांगा. 2 ओव्हरमध्ये आपण पहिल्यांदा सत्कार उरकून घेऊयात आणि त्यानंतर मॅचकडे वळणार आहोत. 36 विजयासाठी 36 धाब्यांची गरज आहे. राम डुकरे, धनाजी डुकरे सदस्य आहेत आमचे. त्यांना विनंती आहे की पुढे यावं. राम डुकरे, धनाजी डुकरे, रवी पिंगळे, उत्तम गरत आणि कैलास दुर्गे या 5 मान्यवरांना विनंती करतो की लगेच आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सन्माननीय दीपक शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. आमदार चषकामध्ये दीपक शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक स्वागत. समोर अभिजितजी देशमुख साहेबांचा बॅनर आहे. त्याला कोणी षटकारानं हिट केलं तर ऋतुराज जाधव, निमिष दपके आणि गिरीश शिंगोले यांच्या वतीनं अभिदादांच्या बॅनरला हिट करणाऱ्या षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आदरणीय दीपकदादा पाटील साहेबांचं शुभ आगमन या मुख्य मंचावरती होतोय. आमदार चषकामध्ये दीपकदादांचं मनपूर्वक स्वागत. वानिवली संघ मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय आणि वानिवली संघासाठी आदरणीय मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं पारितोषिकांची खैरात पाहायला मिळते. प्रत्येक चौकाराला 2000 रुपये, प्रत्येक षटकाराला 5000 रुपये. वानिवली संघासाठी प्रत्येक चौकाराला 2000 रुपये, प्रत्येक षटकाराला 5000 रुपये आणि चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी वानिवली संघाला मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं 25000 रुपयाचं पारितोषिक असेल.
गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नरेशजी पाटील त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. सचिन मोरे यांना विनंती करतो की नरेश पाटील साहेबांचा आपण सन्मान करावा. पहिल्यांदा पहिला बॉल वाईड आलाय. चला जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार आहे गोलंदाजीसाठी. षटकातले पुढील चेंडू सनी गाडगे फटका इथे. हो भयानक बेकार वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्ग. षटकार पण झुकेगा नाही साला बेकार. गणेश पाटील साहेबांचा सन्मान उमेशजी मते यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे एका षटकारासाठी आणि जयेशला ते पारितोषिक लागू झालंय. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका बेकार. खालची आली वरची आली सकाळच्या गेले ना तुक्याचे बोलू ना चोळीत मळीत चार चार. सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मानसजी ठोंबरे यांच्या शुभ हस्ते 2,000 रुपयाचा चौकार होता. 7,000 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत जयेशला लागू झालंय. मनोजदादा थोरवे यांच्या वतीनं अजयराजजी तांडेल यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं मनाच्या अंतकडापासून आभार आहेत. बरा झाला धंदा खोल्या बोनी झाली आहे. खरं आता निश्चित पारितोषिक आलेलं आहे परंतु निश्चित त्यापेक्षा तुमचं प्रेम फार महत्वाचं आहे. चला जाऊया मॅचकडे. धावसंख्या धावपलकावरती 11. बस आमच्याकडे सर्व प्रकारचे वाईट बॉल स्वस्तना अल्पशा दरामध्ये मिळतील. सतीशजी माडिक यांचा सन्मान आपण करणार आहोत. सतीशजी माडिक आपण या आणि सन्मानाचा स्वीकार करा. गणेशदादा कदम माजी उपसरपंच देखील उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अजित लबडे यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अजितजी लबडे. यस काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या कशी काय बॉलर 7.5 आले. लागोपाठचे 2 चेंडू इथे खराब आलेले आहेत. 13 झाला 23 पाहिजे. 13 मेरा साथ रहेगा चॅटिंग वाला बर्बाद रहेगा. काय करेगा आता. 13 धावा धावपलकावरती आहेत. पहा बॉलर कडनं 2 बॉल वाईट गेलं. दोघं जण त्याच्या कानात सांगा आलं. लागला परत बॉलर तयार आहे बेकार. ओहो बेकार. परत तू केक वर केक डबल केक घुटना टेक और षटकार देख. बेकार. पहिलं कसं तरी बाबा कसं तरी व्हाईट टिकलेलं त्याला वाटलं आता बरा टकीट पण नाही इलाज आला. यो बॅट्समन नेमका काय मारी तुमचा फटाफट. बॉलर तयार. पुन्हा एकदा यावेळेस फटका बसला बेकार. फिल्डर बॉल खाली आणि यावेळेस मात्र नो हलिंग नो डुलिंग. बॅटमन जागीत पंपंकरिंग. फलंदाज गणेश 11 वरोसे संघाचा कॅप्टन आणि अंबिका चौकचा कॅप्टन विनंती आहे टॉससाठी लगेच यावं आपण. 19 धावा धावपलकावरती आहेत. आता विजयासाठी 17 धावेची गरज आहे. धावसंख्या धावपलकावरती बनवायचे विजयासाठी 17. सासऱ्याला चावला कुत्रा त्याला जाऊन इचरा आणि नेऊन त्याला गवणीत उतरा. कारण विजयासाठी बनवायचे आहे धावसंख्या 17. चला नवीन कोरा करकरी शोरूमपीठ टटशीत नवीन फलंदाज वैभव थोरवे मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. चला बॉलर बॉल द्या. आताच आमचा बॅट्समन आलाय त्याला आधी बॉल बघू दे. यस ओके एकदम बरोबर आहे. आता टेन्शन नाही. पहा जो फलंदाज बाद झाला त्याला आपण पाहिलं जयेश थोरवे. काय आल्याबरोबर निसता धर वांगा आणा बटाटा चौकार षटकार मारी फटाफटा पण गडी आऊट झाला. आता नवीन फलंदाज. यस
गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेडी फोड्या बॉल. म्हणजे डॉट बॉल षटक क्रमांक 1 चा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या दाखल करतो 19 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 24 आणि धाब्यांची गरज आहे 17. तुकाराम पाटील यांना विनंती आहे की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तुकारामजी पाटील यांचा विनंती आहे की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मुख्य मंचावरती कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपकदादा पाटील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर या विभागातील एक दानशूर नेते, लोकनेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि दमदार आमदार चषकामध्ये खरं तर दादांची उपस्थिती शेवटच्या रात्री आपल्याला लाभली, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. टॉस करण्यासाठी विनंती करतोय अंबिका चौक आणि वरोसे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. युवराजला विनंती आहे की समोर आपण गर्दी करू नका, थोडंसं बाजूला व्हा. गोलंदाजीसाठी आपण पाहताय की प्रथमेश राणे आल्या आल्याबरोबर खवाटा हलवायला लागला. या स्कोरा करके त्याला माहित आहे. चला कलोतेचे दीपक पाटील यांना विनंती आहे की पुढे यावं आणि आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल बस. काय लागदा म्हणून सांगतात चिकन तर चिकन नाही तर वक वक वकन. असा कार्यक्रम म्हणजे सेम कार्यक्रम. बायको देखाय जेला आणि गवनीत गुंतून आला, चौकार माराय जेला आणि गडी आउट होऊन आला. विकेट. गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. शरद मुसले. प्रदोष बद्रिके वावरले यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ही मॅच संपल्यानंतर पहिली लकी ड्रॉची सोडत आपण करणार आहोत. आदरणीय दीपकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पहिल्या लकी ड्रॉची आपण चिठ्ठी काढणार आहोत. हा सामना संपल्यानंतर स्मार्ट वॉच हे त्याचं पारितोषिक असेल. चला जाऊया. पहा गोलंदाजानं पहा बॉलरना पहिलेच बॉल गडी आउट केला. दुसरा बॉल हास कीपर. असा नको ना करू. असा जर कार्यक्रम केला तर आपले मग देखाय येणार गडी घेऊन तर रडतील. मग सांगायचे 990 आणि कोंबडी धरीत फिरो. पहा थोडीशी चुकी झाली, हरकत नाहीये. बॉलर मात्र आता खुश आहे. ह्यो बॉलर मात्र एक नंबर आहे. पहिले बॉलरनं जरा स्कीम चालू केली, आता हा बॉलर. आणि यावेळेस फटका इथे हवेत आहे. शतरक्षक येईल का बॉल खाली बस. म्हणून साधा बा सासू मेली खोकून जावं आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून, तो पण रेटून षटकार. हा 5,000 रुपयाचा षटकार आहे, कारण प्रत्येक षटकाराला मनोजजी थोरवे यांच्या वतीनं 5,000 रुपये, प्रत्येक चौकाराला 2,000 रुपये आणि षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मी विनंती करतोय चौकचा कॅप्टन आणि वरोसेचा कॅप्टन आपण टॉससाठी यावं लगेच. टॉससाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. 22 चेंडू आणि आता शेवटचे 10 धावेची गरज आहे. 22 चेंडू 10 धावा. 22 चेंडू 10 धावा. याही वेळेस काय सांगायचं नेमका हे बॅट्समॅन आहे नेमका काय खाऊन आला आणि काय नाही. आला बॉल का सांकन मारता, बॉलरला दानकन काम पडता. बॉलर कमरेचा मणी काय हालत बिलत नाही ना. बघ कमरेचा मणी जर हालत व्हाय तर घाबरू नको. गाठल्याचा मणी खोसू पण काम चालू करू. जाऊया यावेळेस. हो बस असा कार्यक्रम बेकार. याचा भोतडा फाडला. देखताय जिलेबी आणि मागताय भजिया. पाचला एक 10ला 3. चकोबार चकोबार चकोबार. विजय दुर्गे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि ही ओव्हर संपल्यानंतर आपण
टॉस करणार आहोत. एका बाजूला सुबोध आलेला आहे, दुसऱ्या बाजूला उत्कर्ष मते आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुका अध्यक्ष आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. 20 बॉल 5 ची गरज. यस, आता मात्र बरोबर दिलेला आहे. त्याला माहित आहे काय धंदा, प्रत्येक बॉल जर माराय दिला तर बॉलर काय भोशाडा खाईल. हा, आणि यावेळेस चांगला चेंडू आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलेला आहे. स्कोरर 19 बॉल 5 आणि यावेळेस हो 19 चेंडू 5 धावेच्या. ओहो बेकार याही वेळेस म्हणून सांगा, हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू, कोमात गया धोंडू बेशुद्ध झाला कांडू. तिथे पहा 4 धावा चौकार. आता सामना लेवल झालेला आहे. एका धावेची गरज आहे. अरे हे बॅट्समन होतं का काय होतं, त्यांना 5 वरीत तेवढं रन नाही झालं, तेवढं या 2 वरीत कार्यक्रम आटपीत आणला आहे. भयानक कार्यक्रम होता बाबा. जसं काय बा, बाटो बाय बाटो तिकीट बाटो, लाइन लाइन से बाटो, बारी बारी से बाटो, सभी को बाटो तिकीट, सभी को बाटो. प्रमोदजी देशमुख सारंग आणि दिलीपजी पोपटे आसरे यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. शुभम कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मी मानस ठोंबरे यांना विनंती करतो की शुभम कदम यांचा आपण सन्मान करावा. आणि राज कदम देखील उपस्थित आहेत, आमचे बावंडळचे तर मयुरीजी ठोंबरे यांचे मेवणे, त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. एका धावेची गरज राहील आता विजयासाठी. हायवे एन कडनं बॉलर सिंगल काढी, डबल इंजिन. प्रज्वल झाला तो जातो. काल यो कुत्रण लागतो ना वाईटची ना, म्हणून जाता खाल भेटते भाकरी, काल करू मा चाकरी, गडी आऊट. आणि असा चुकूनही होणार नाही. आणि तिथे पहा अगदी आपण पाहिलेला आहे. आता हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे वानिवली क्रिकेट संघानं. जबरदस्त मॅच आपण पाहिली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच शरद मुसले हा खेळाडू ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.